सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने विकास कामे चालू आहेत। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी थेट नाराजी व्यक्त करून भाजपला पाठिंबा दिला आहे। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है अशा शब्दात भाजप शिवसेना महायुतीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित औंध येथील सभेत शेखर गोरे गरजले। खटाव माण तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून शेखर गोरे आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याचे टँकर स्वखर्चाने देत आहेत। औंध येथील काही ग्रामस्थांच्या मागणीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठाने टँकर दिला असता आचारसंहितेचे कारण देऊन हा टँकर परत पाठवण्यात आला। त्यामुळे गावातील गटबाजी चव्हाट्यावर आली। दरम्यान शेखर गोरे सभेसाठी औंध येथे गेले असता कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावर तुम्ही गावात लोकांना पाणी प्यायला देऊ शकत नाही, दुसऱ्याने दिलेलं पाणी निदान गावकऱ्यांना तरी देऊ द्या, अशा वागण्याने अर्धी सत्ता गेली, राहिलेली लवकरच जाईल। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है अशा शब्दात विरोधकांना सुनावले। औंध ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे। देशात भाजपा मित्रपक्षांचे सरकार येणार असून रणजितसिंह निंबाळकर हे बहुमताने विजयी होतील असंही गोरे यांनी ठामपणे सांगितलं। यावेळी अलीम मोदी, राजाभाऊ देशमुख, गणेश चव्हाण, अतुल पवार, धनाजी गोडसे, सचिन कदम, गणेश सत्रे, दाऊद मुल्ला आदी उपस्थित होते। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। कारण ट्रेलर मध्येच विरोधक घायाळ झाले। मग त्यांना एवढं पण कळत नाही की लोकांना प्यायला पाणी नाही। ते प्रतिष्ठान सामाजिक कामं करत असतं। गेले 7 ते 8 वर्ष झाले ही लोक सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहेत। त्या लोकांना अडवावं का हे जर विरोधकांना कळत नसेल, उलट माझा टँकर अडवल्यामुळे, प्रतिष्ठानचा टँकर अडवल्यामुळे लोकांच्या भावना त्यांच्या विरोधातल्या आहेत। आणि माझं इथून पुढे एवढंच मत आहे, निवडणुका येतील जातील, पण सामाजिक काम करत असताना आपण विरोधकांना माझी विनंती आहे, अडवू नका, त्याचे परिणाम तुम्हाला बघायला या जिल्ह्यात करमाळा असेल, सांगोला असेल, अकलूज माळशिरस असेल आणि माझा मान खटाव फलटण पण असेल, हे 6चे 6 तालुक्यामध्ये आता परिवर्तन दिसायला सुरुवात झाली आहे। आणि आज आपण बघितलं असेल अकलूजमध्ये मोदी साहेबांची सभा होती। त्या सभेला माझ्या माहितीनुसार 2 ते 2.5 लाखांचा जनसमुदाय होता। आणि फक्त तुम्ही म्हणताय ते मान खटावमध्ये परिवर्तन होणार आहे असं नाही, तर 100% 23 तारखेला 23 एप्रिलला जे मतदान होणार आहे आणि 23 मेला जो निकाल लागणार आहे तो परिवर्तनाची एक मोठी नांदी असेल हे ठामपणे जगदंबा पॅनलचे सदस्य मीना जयवंत रणदिवे। आम्हाला खरं म्हणायला गेलं तर पाणी प्रश्न हा मोठा आहे। काही म्हणजे 14 तारखे दिवशी आमची आंबेडकर जयंती असते, त्या दिवशी त्याच्या आदल्या रात्री अशी परिस्थिती होती की आम्हाला पाणी बिलकुल नव्हतं। मुंबईवरून आमची माणसं आलेली, लहान मुलं वगैरे सगळी होती, तर त्या रात्रीला अजिबात पाणी नसल्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हतं। पण तेव्हा खरंच शेखर भाऊच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सार्वजनिक आडामध्ये पाणी ओतलं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ते पाणी आमच्या कार्यक्रमात